आज बस नसल्यामुळे आमचे एवढे हाल होतील असं एक्सपेक्टच केलं नव्हतं. तर गाईज आज आम्ही जाणार होतो आमच्या गावी. सो पटकन आम्ही रिक्षा पकडली आणि निघालो स्टेशनला जायला. स्टेशनला गेल्या गेल्या आधी आम्ही नाश्ता करायला गेलो, कारण की खूप भूक लागली आणि दुपारची वेळ झालेली. त्याच्या आधी आम्ही कवर सुद्धा चेंज केलेला, हा माझ्या फोनसाठी आणि तो माझ्या मम्मीच्या फोनसाठी. तर इकडे आम्ही मिसळपाव ऑर्डर केलेली, खाऊन झाला आणि निघालो लगेच ट्रेननी कल्याणला जायला. कल्याणला पोहोचल्यावर आम्हाला लगेच बस भेटली मुरबाड पर्यंत आणि मम्मीने लगेच झोपून सुद्धा घेतलं. तर आम्ही मुरबाडला पोहोचलो, पण तिकडे हा सीन झाला की आम्हाला बसच नाही. शेवटी ऑप्शन नसताना आम्ही टमटमने अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलो. तिकडे सुद्धा आम्ही थांबलो खूप वेळ, पण ते बसच नाही. काय माहिती आजच कसे बस सगळे बंद झालेले. मग शेवटी आम्ही एका टेम्पोला हात केला आणि त्यांनी आम्हाला आमच्या गावापर्यंत सोडलं. उतरला आम्हाला हा एवढा भारी काळू वॉटरफॉल दिसला आणि हा माझा भाऊ मला सुद्धा तेच दाखवत होता. घरी गेल्या गेल्या मस्तपैकी फ्रेश झाले आणि वहिनीकडे गेले. वहिनी इकडे मस्तपैकी कोथिंबीर वडे बनवत होते आणि नानी माझ्यासोबत गप्पा मारत होती. थोड्या वेळाने मी माझ्या दुसऱ्या नानीकडे गेले आणि ती इकडे चुलीवरती वरण बनवत होती. चुलीवरचं जेवणच खूप भारी असतं. बाहेर आले आणि बाहेर एवढं भारी डोंगरात धुकं होतं ना, मला भूक लागलेली म्हणून माझ्या वहिनीच्या भावाने मला मॅगी बनवून दिली. रात्री जेवल्यावरती मस्तपैकी फोन बघत आम्ही झोपून गेलो.